MGP leader Sudhin Davlikar paid rich tributes to Goa's first Chief Minister Dayanand Bandodkar on the occasion of his birth anniversary. Remembering him as a visionary leader, Davlikar highlighted Bandodkar's immense contribution towards social, educational, and economic development of Goa, stating that his legacy continues to inspire generations in this state. आज भाऊसाहेबांची बर्थ एनिव्हर्सरी अवलेज पाहुणा सकाळी फुडें 8 आम्ही सगळे मोगो पक्षाचे कार्यकर्ते जिल्हा पंचायत सदस्य आणि बाकीचे सगळे पंच बांदोडा पंचायतीचे सरपंच उपसरपंच पंच सदस्य आजी माजी सगळे मिळून परमामुडेर 8 बरोबर आम्ही भाऊसाहेब बांदोडकराक हारकवतली हार घातलो आणि मागलें की बरे विचार आमकां दी आमचे कडच्यान बरें काम करूंक घे आणि आमकां सदांच आशिर्वाद दी. मग पक्ष 1963 स्थापन जालो आणि हांवें कालूच म्हटलां की सातत्यान विधानसभेत जर खंयचोय पक्ष आज पसून निवडून आयला तर तो मोगो पक्ष आणि म्हाका अभिमान आसा ह्या मोगो पक्षाचो 27 वर्सां आमदार म्हणून हांव कार्यरत आसा. मोगो पक्षान 1963 जी आपली उडी रोवली ती आज पसून तशीच मुखार वचत गेल्या. मोगो पक्षान सबंद गोंय सुजलाम सुफलाम करपा खातीर प्रयत्न केले आणि ताचें नेतृत्व भाऊसाहेब बांदोडकरान केलें आणि आज भाऊसाहेब बांदोडकर जे आसा ते प्रत्येक मनशाच्या काळजांत आसा, कारण ताणें जें काम सुजलाम सुफलामाचें केल्लें तें आज पर्यंत आयिल्ले प्रत्येक मुख्यमंत्री ते आज डॉक्टर प्रमोद सावंत पर्यंत कार्यरत आसा आणि काम करीत आसा. भाऊसाहेब बांदोडकरान काही लिडर तयार केले, तांणी मुख्यमंत्री पद म्हणून भोगयलें आणि त्या शिवाय समाजाचे लिडर तयार केले आणि तातूंत प्रामुख्यान नांव घेवपा सारके लिडर म्हणजे प्रतापसिंग रावजी राणे जे 16 वर्सां वयर जवळ जवळ मुख्यमंत्री आशिल्ले. त्यानंतर आमचे दिवंगत माजी मुख्यमंत्री रवी नायक ताणें समाज प्रबोधन केलें आणि समाजा खातीर काम केलें तांच्या. त्यानंतर आमचे प्रकाश वेळी पासून डॉक्टर काशीनाथ जल्मी आसूं आणि आजचे फर्दीन रिबेरो सुद्दां आज जे आसा ते मोगो पक्षानूच दिल्ले आणि इतलेंच न्हय जे रमाकांत खालाव आसा ते सुद्दां लिडर मोगो पक्षान दिल्ले. सो मोगो पक्ष हो लिडर निर्मिती करपी पक्ष आशिल्लो आणि बरे लिडीक प्रभुत्व दवरून काम करपी विधानसभेत जे कोण तयार जाले ते मोगो पक्षाच्या अंडर तयार जाले. मागीर तो आमचो मनोहर पर्रीकर सुद्दां आसूं ताचें सगळें घर हे मोगो पक्षाचें दिसलें. ताचे पयलीं आमी सुद्दां जनसंघात आशिल्ले पूण मोगो पक्ष तर आणि त्या खातीर म्हाका अभिमान आसा ह्या पक्षाचो आमदार म्हणून आणि अशेंच ह्या पक्षांत आमी कार्यरत रावन हो पक्ष मुखार व्हरपा खातीर आमचो प्रयत्न आसतलो आणि तो आशिर्वाद आमकां भाऊसाहेब बांदोडकरांनी सर समाजाचे काम अजून पेंडिंग आसा वर्सां जाले सर हे कालांतरान वर्स 1.5 वर्सांत जावपाचें काम थोड्या काही गोष्टी लागून मुखार गेलो. फुडल्या वर्सा पर्यंत मुख्यमंत्र्यान ऑलरेडी डिक्लेअर केला ध्यान दवरलें की फुडल्या येवच्या आमच्या 12 मार्च पर्यंत हें काम कंप्लीट जालें. तर मराठी शाळा ह्या मोगो पक्षान स्थापन केल्या आणि त्या चांगल्या तरेने चालतात. आताची जी नवीन पिढी आहे त्यांना इंग्रजी विषयी प्रेम आहे आणि इंग्रजी विषयी प्रेम असल्या कारणाने ही नवीन पिढी आता इंग्रजीच्या वळणावर घेते. हे काय फक्त गोव्यापुरता प्रश्न मर्यादित नाही आहे. जिथं मराठी म्हणून महाराष्ट्रात आहे आणि कालच विधानसभेमध्ये जो प्रश्न आला की जवळजवळ साधारण वर्षाला 2000 शाळा तिथं बंद होतात. सो ह्याविषयी चर्चा ही प्रामुख्यानं राजकारण करून उपयोग नाही आहे. आपलं प्रेम या भाषेवर ज्यांचं आहे त्यांनी मनापासून प्रयत्न करायला पाहिजे आणि आपण जर त्याच्यावरती मनापासून प्रयत्न केला तर आपल्याला कठीण असं काही नाही. ज्या शक्य गोष्टी आहेत ते